सातपूरमधील अशोकनगर इथल्या विश्वासनगर भागातील निळकंठेश्वर महादेव मंदिरात रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चक्क देवावरच आणि देवतांच्या दागिन्यांवरच डल्ला मारला। यामुळे स्थानिक नागरिक हे संतप्त झाले। सातपूर भागात गुन्हेगारी चोरीचे प्रकरण दिवसेंदिवस वाढतच चाललंय। लवकरात लवकर यावर आळा घालणं आवश्यक असल्याचं मत नागरिकांनी व्यक्त केलंय। क्यूआर स्कॅन होते, मागे स्कॅन होत होते, आता बिलकुल स्कॅन करत नाही। पोलिसांचा 3 ते 4 दरम्यान चोरी करण्याचा वेळ राहतो, त्या टायमाला पोलिसांचा एक सुद्धा इथे राऊंड होत नाही। शेजारी नजदीकच्याच हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन आहे, तरी इथे चोरी होतात। एवढे प्रशासनासमोर मोठं आव्हान आहे, पोलीस प्रशासनासमोर आहे। त्याला ते कसे उत्तर देता आहे आपण बघतो। नागरिकांना तुम्ही दाखवावं लवकरात लवकर जे आहे ते आमचा फक्त आम्हाला मुखवटा वापस करून द्यावा एवढा विनंती करतो। नगरामध्ये देवच सुरक्षित नाहीये तर नागरिक कोणत्या परिस्थितीने सुरक्षित असणार आहे? आज मंदिरातला देवच आपला गायब झालेला आहे। याच्यावरती पोलीस प्रशासन काय त्यांची ॲक्शन घेतं हे बघण्याचं मोठं हे राहील। पोलिसांनी आम्हाला लवकरात लवकर काहीतरी शोधून द्यावं एवढीच विनंती। नीलकंठेश्वर महादेव मंदिर येथे चोरी झाली आहे, तर ह्या मंदिराची स्थापना 2000 साली झालेली होती। तेव्हापासून इथलच्या परिसरातील लोक ह्या मंदिराची पूजा करत आहेत। आजपर्यंत अशी घटना झाली नव्हती, पण आता ही घटना झालेली आहे। जवळजवळ सव्वा लाखाच्या आसपास हा मुद्देमाल होता, तर तो चोरी झालेला आहे। तर ही घटना सगळ्या नगरवासींसाठी दुःखाची घटना आहे। तर पोलिसांनी याच्यात तातडीने हस्तक्षेप करून लवकरात लवकर जी चोरी झाली त्याचा शोध घ्यावा आणि आपल्या नगराच्या परिसरातील नागरिकांना आश्वासन देऊन ती चोरी परत रिटर्न करून द्यावी ही आम्ही मागणी करतो। धन्यवाद। तसंच या चोरट्यांचा बंदोबस्त करावा आणि गस्त वाढवावी अशी मागणी जोर धरू लागली। जवळपास लाख ते सव्वा लाख रुपयांचे आभूषण चोरट्यांनी चोरून नेल्याचं समजतंय। याबाबत स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्हच उभं केलंय। राजेश मोरे, न्यूज टुडे, सातपूर।